उभे मेरे बहिणी सुंदर झाले उभे मेरे बहिणी सुंदर झाले उभे मेरे बहिणी सुंदर झाले उभे मेरे
जगन्निपाले मंडलम मंडलाला तरुण तुलसीमाला कंदरम कंदरम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि हरि राम कृष्ण हरि
तो हा माधव परवा तो हा माधव परवा याती पुढं माझे गेले हर याती पुढं माझे गेले हार याती पुढं माझे गेले हार याती पुढं माझे गेले हर ी
दया गोलाला अपरत्नादेवीवरून देवीचा जिव्हाळा अपरत्नादेवीवरून देवीचा जिव्हाळा अपरत्नादेवीवरून देवीचा जिव्हाळा अपरत्नादेवीवरून देवीचा जिव्हाळा आई केला वेगळा लोहे गमाई आई केला वेगळा लोहे गमाई किती वासे कवाला माझा वेळोवेळा किती कवाला माझा वेळोवेळा किती कवाला माझा वेळोवेळा किती कवाला माझा वेळोवेळा वळाला कधी मी दया गोलाला मी दया गोलाला थोडक्यात म्हणा थोडक्यात आहे लाईट शिंगल म्हणा शिंगल या त्रिकोण माझे गेले हार पोणी या त्रिकोण माझे गेले हार पोणी या त्रिकोण माझे गेले हार पोणी या त्रिकोण
किती होती गवा किती होती गवा परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हाला माझा मनापासून नमस्कार. घेतलेलं रूपक सर्वांना माझ्या माग म्हणावयाचं आहे. याते कुळ माझे गेले हरपुनी, याते कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी आणुनी. किती हो शिकवाल मज वेळोवेळा, किती हो शिकवाल मज वेळोवेळा. तया गोवडा रतली अष्टभोग भोगणे माते नाहीचा, अष्टभोग भोगणे माते नाहीचा. भक्ती प्रेम भोगलेले माई. किती हो शिकवाल मज वेळोवेळा, शिकवाल मज वेळोवेळा. किती हो शिकवाल मज वेळोवेळा. मी तया गोवडा रतली, परफुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा. काही केल्या वेगळा नव्हे घे माये, काही केल्या वेगळा नव्हे घे माये. किती हो शिकवाल मज वेळोवेळा. मी तया गोवडा रतली. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संत
भक्तांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास चुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनी अभ्यत्र जननी देवाची या जगद उद्धाराला धरिला अवतार विरविला बळीवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम अनन्यमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यमिमलमचलम सर्वदे साक्ष्यभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनानंद महाराज की जय. श्रीपादनाथं गुरुराज सद्गुरु संत श्रीपाद बाबा की सद्गुरु संत रामदास बाबा सद्गुरु संत गंगा प्रसाद बाबा की श्री संतांची माता चरणारी श्री संतांची माता चरणारी श्री संतांची माता चरणारी श्री संतांची श्री संतांची या माता चरणावरी साष्टांगवेळी करी दंडवून याती पुढ माझे गेले हरपून श्रीरंगा वाचुन्या म्हणे किती हो शिकवाल मज वेळू भेडा मी तया गोवळा रतली. परमार्थ प्रेमी सर्व नामधारक देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने पवित्र मालिकेतील हंस ब्रह्मात्री दत्तात्रय नारायण महाराज जालवणकर लक्ष्मण बलभीम सकाळानंद महाराज विदेही शांतामाई बंडोबा महाराज किरोबा बाबा बंडोबाबा किरोबाबा परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय रामदास शेठ बुधवारे महाराज घोटेकर या साधू संतांच्या पवित्र मालिकेतील एक धर्मप्रचारक प्रेमाची मूर्ती ब्रह्मदूत सच्चिदानंद अधिकार संपन्न युगपुरुष मैंड बाबा गंगा प्रसाद माऊली या जगात असताना पाठीमागे येताना येऊन गेलो. माझं भाग्य चांगलं त्यांच्या दर्शनाचा योग मला अलका युंगे माऊलींच्या माध्यमातून. तदनंतर अनंत ब्रह्मांडांमध्ये व्यापक झाल्यानंतर आज माझा हा दुसरा योग गंगा प्रसाद माऊलींच्या उर्फ मैंड बाबांच्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं आणि हा चालत असलेला वारकरी संत वैष्णव मेळावा आणि आजचा हा शेवटचा दिवस. आज या जागेवर सायंकाळी कीर्तन होणार नाही. हे आत्ताचं शेवटचं कीर्तन आहे. घेतलेलं रूपक आपल्या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे विशाल व्यक्तिमत्व दर्शवणारे युगपुरुष निवृत्तीनाथ महाराजांच्या शुभ आशीर्वादानं नटलेले आळंदी निवासी माऊली महावैष्णव त्यागेश्वर महाराज जीवनामध्ये पायाळू चांगला असावा. कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर मी तुम्हाला एक सूचना देतो. आपल्या हिंदुस्थान देशामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्यामध्ये या महाराष्ट्रीयन लोकांचं भाग्य एवढं चांगलं की वक्ता व्यासपीठावर असतो आणि हजारो श्रोते पुढे असतात. वक्ता एकटा बोलणारा असतो, हजारो समाज हा गप्प असतो.
भाग्य आपलं चांगलं. कीर्तन, प्रवचन, करमणूक, मनोरंजन समजायचं नाही. माध्यम कुठलंही असू द्या, घराची वास्तुशांती असू द्या, सत्यनारायणची महापूजा असू द्या, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह असू द्या, संतांचा वैष्णव मेळा असू द्या, वडिलांचं वर्ष श्राद्ध असू द्या, नातवाचं बारस असू द्या, अंबाबाईचा उत्सव असू द्या, गणपती बाप्पाचा असू द्या, निमित्त कुठलंही असू द्या, कीर्तन, प्रवचन, मार्गदर्शन विठाला. तळागाळातल्या माणसापर्यंत निरोप पोचवायचा, सूचना द्यायची, जशी आहे तशी. ऐ भाऊ, ऐ ऐ ऐ, बेसन न करता, शांतपणा न करता, शायनिंग न मारता, नखरे न करता, जेणेकरून सोप्यातलं सोपं करून तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत ही गोष्ट पोचेल आणि तो तत्पर होईल. अगदी या न्यायाने जे जे आपण अशी ठावी ते इतरांशी सांगावे, बावलट करून सोडावे सकळ जना. निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य ज्ञानदेव बोलतात, जीवनामध्ये पायाडू चांगला असावा, पायाडूच्या गुन्हे पडले ठाऊक. आपणाला त्याच्यातलं काय माहित नाही. अब्जावधी जन्मापासून आपणाला आपल्या बाबतीत विस्मरण झालेलं आहे. विस्मरण घालवण्याचं ज्ञान करून देणारा पायाडू मिळावा. अवघड नाही, अवघड नाही. सांगणारे माणसं अवघड करून सांगतात. समाज अगोदरच गुंतलेला आहे, समाजाला त्याच्यातलं काही माहित नाही. सांगणाऱ्यानं जर सांगितलं बैल गाभण असला पाहिजे, भुवांवर यांचा लय भरोसा. भुवांना ऊत आला, ऊत. या महाराष्ट्रामध्ये दगड जर बाजूला केली ते बदबद बुवा पैदा होतात. दगड जर बाजूला केला तर बदबद बुवा. बुवांना ऊत आला. सांगणारे किती आहेत विटाला. मेंढे बाबांच्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं आपण आलो. आज 100 आलेले आहेत, 99ला मोरू द्या. एकाला जरी कळलं तरी सोनं झालं विठाला. प्रपंच करून ही गोष्ट करता येते. इम्पॉसिबल काही नाही, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तू का म्हणे सोपे आहे विषयाचं प्रयोजन अवघड नाही. माणसं स्वतःला विसरून गेले. स्वतःकडे माणसांना पाठ दिली आणि हुडकाया निघाले. स्वतःकडे पाठ केली. सांगणाऱ्या माणसांचा टकोर ठिकाणावर नाही तर ऐका, माणसं स्वतःला विसरून गेले आणि हुडकाया निघाले. देव देव म्हणून व्यर्थ काही देव वर्षापूर्वी ज्ञानोपारायणचा आहे. या माडी बाबांना जे प्रमाण दिले, हा 800 वर्षापूर्वीचा ज्ञानोपारायणचा इतिहास आहे. आज ज्ञानोपारायणच्या जीवावर एका दिवसाला करोडो रुपयाची उलाढाल महाराष्ट्रामध्ये केली जाते. समजून किती माणसं घेतात? समजून किती माणसं घेतात? स्वतःला माणसं पारखे झाले आणि नाही त्याला कवटाळायला लागले. तीर्थ धोंडा पाणी
जो इतिहास गेला ज्ञानोबारायांचा देव देव म्हणून, आता हा 500 वर्षापूर्वीचा तुकोबारायांचा इतिहास आहे. गल्ली बोळातल्या आमच्या सारख्या थापा मारणाऱ्याचा इतिहास नाहीये. मी तुमल्या असं विचारच भाऊ, तुम्हाला वावरना उतारा खरा खरा रास का बय बयणारा? अय भाऊ अय रगेल सांगणारेच रगेल. तीर्थ तोंडा पाणी देव रोकडा सज्जली काहीच तसं वाटत नाही. मी तुमल्या असं विचार, तुम्हाला वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का बय बयणारा? अय भाऊ बय बयना म्हणजे माझी जळगावची आयराणी भाषा ही बय बय. बय बय म्हणजे खोटा खोटा. तुम्हाला वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का बय बयणारा? खरा खरा रास. तुम्हाला वावरना उतारा खरा. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, आपली बायको, लेकरं बाळ, गुरं ढोरं, गाई म्हशी, कोंबड्या बकऱ्या, एकर 2 एकर, दाराशी असणारी 4 चाकाची 2 चाकाची सगळ्या गोष्टी आणि संतांची अभंगवाणी, बायका पोरं पोसायला. वेड लागला जगाला म्हणे माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. चांगली गोष्ट आहे, 10 एकर जमीन आहे, कोण नको म्हणतात. सकाळी स्नान करायचं आणि चौकात जायचा, जिथं ज्यादा लोकांची वर्दळ असते. ऐका, तिथं जायचा आणि भुकायचा. भुकायचा कोणी आणणारे आजचा बुवा बसलो म्हणजे माझ्या वाईट मी सटल्या का रे? अनंत वाचाड बरडती बरड शब्द समजत नाही. गाठलं रे समाजाला, गाठलं ना. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा म्हणतात, तुम्ही काय देणार भामटे मला? बंडो बाबा किरो बाबा समर्थ आहेत माझी बायका पोरं पोसायला. बंडो बाबा किरो बाबा श्रीमंत आहेत माझी बायका पोरं पोसायला. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे. माझ्या लेकरा बाळाला उपवाशी उठवणार, उपवाशी झोपून देणार नाही, कारण मी त्याचं काम करतो. तुकडावर लागलेली माणसं समजून घेत नाही. समाजाला गाठलं रे, समाजाला गाठलं ना. समाजाला याच्यातलं काही माहित नाही. 10 एकर जमीन आहे, चांगली गोष्ट आहे. 10 एकर जमीन आहे. दररोज जायचा. आता 80 उलटली गौऱ्या मशानामध्ये गेल्या. माझ्याकडे 10 एकर जमीन आहे, माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. बी कोण पैरीन तुझा बाप? नुसतं म्हणतात देह देवाचे मंदिर, आता बाहेर आता बाहेर देह देवाचं मंदिर आरडायचं असतं का समजून घ्यायचं असतं का भुकायचंच असतंय? का समजून घ्यायचं असतं? वावर बी पेरण्यासाठी आहे का वर्णन करण्यासाठी आहे? ज्ञानोबा म्हणे, तुकोबा म्हणे, तू काय म्हणेल? नद्या जुना पुराणा भवगा. या गावाचं काय नाव? तुम्ही भाग्यवान इकडं आला. नारायण लक्ष्मण बलभीमा हो सख्यानंदा. नारायण लक्ष्मण बलभीमा हो सख्या
संगमनेर तालुका असेल, कोपरगाव शिर्डी परिसर असेल, या गावाचे पंचक्रोशी असेल, तुमचे आजोबा पंजोबा चांगले जवळके वासियांनो, तुमचे मायबाप पवित्र असले पाहिजे म्हणून तुम्ही इकडं आला, नाहीतर तुम्ही कल्पांती इकडं आले नसते. हे माझ्याकडे जे आहे ना ते 24 कॅरेटचं सोनं आहे. सोनं 24 कॅरेटचं सोनं आहे. लोक सोंगाच्या नादी लागले ते राहिला बाजूला. या महाराष्ट्राला श्रीमंत सद्गुरू श्रीपाद महाराज मिळाले. तुम्हाला ही गोष्ट प्रॅक्टिकल मध्ये आणून दिली. ही असं नाही, ही गोष्ट अशी आहे, जो मुखाला श्वास आला तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो मुखाला श्वास आला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला. माझ्यासारख्या तुकड्यावर लागलेले एखाद्या महाराष्ट्रातल्या बाजार रुपवाला बेटा मला तिथपर्यंत ने 10,000 रुपये घे, फुकट नको नेऊ. मैंड बाबांच्या पुण्यतिथीला एक जळगावचा आलता, जो मुकला श्वासाला तो जातो नरकाला, फुकट नको नेऊ, 10,000 रुपये घे, मी व्याजानं काढीन. मला तिथपर्यंत मी पैदा नाही झाला. श्रीपाद महाराजांच्या सर्कल व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये अजून पैदा नाही झाला. श्वासाची किंमत समजून देणारा किती माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये. जे समजून देतात त्याला भानामती म्हणतात, हे मूर्ख माणसं. आणि हे कीर्तन प्रवचन सांगतात, भानामती म्हणतात. जे श्वासाची किंमत समजून देतात त्याला अंगात आणणं म्हणतात, हे बाजारू माणसं. श्वासाची किंमत माईक मधून आडायचा विषय का? श्वासाची जी किंमत आहे, श्वासाला समजून घ्यायची जी रीत आहे, जी पद्धत आहे, समजून जर दिली, समजून घेणाऱ्यानं समजून घेतली, आजही आताही. काल्याच्या प्रसंगातनं पहिली ओळ सांगते, याती गोळ माझे गेले हरपो, आजही याती गोळ माझे गेले हरपो, याती गोळ माझे गेले हरपो, याती गोळ माझे गेले हरपो, स्मरण मी कोण आहे, स्वतःच्या बाबतीत स्मरण, देहाच्या बाबतीत विस्मरण. अज्ञान घालवण्याचा जर ज्ञान करून दिलं, आताही ही गोष्ट तयार आहे. आजही देहाचा विसर पडतो. 500 वर्षापूर्वी तुकोबारायांचा इतिहास आहे. आठवण
स्वामी एके ठिकाणी सांगतात, ऐका भाग्यवान आहे तुम्ही, तुम्हाला ही गोष्ट आज ऐकायला मिळते श्रीपाद महाराजांच्या आशीर्वादाने. सर्वान वडील अंतरात्मा मनामनी आहे काय बाबी शैली मारणारे हो, मनामनी आहे काही करोडो रुपयाचे उलाढाल करतात ना. काय म्हणतात रामदास स्वामी, सर्वान वडील अंतरात्मा, अंतरात्मा. आपण आपल्या वडिलांना वडील म्हणतो का नाही, सर्वान वडील अंतरात्मा, सर्वान वडील अंतरात्मा. तो जेथ चेतना, चेतना म्हणजे प्रगट झाला. आत्मा हृदयात प्रगट होतो, धनुष्य बाणवाला बासरीवाला नाही, भावानं प्रगट होतो. ऐका, आजही सांगणाऱ्या माणसाला व्यवस्थित सांगावं, आजही देव भावानं प्रगट होतो. हृदय प्रगट राम रूपा, हृदय प्रगट राम रूपा, हृदय प्रगट राम तुमच्या भागामध्ये कांदा जास्त पिकतो, कांदा पिकतो. कांद्यामध्ये बी आहे, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. सांगणारे माणसं ठिकाणावर नाही, त्यांना प्रतिमेच्या नादी लावलंय माणसांना. ऐका, प्रतिमेच्या नादी लावलं, प्रतिमेच्या. यज्ञ मूड ठाकिले यागी, देव पिशे झाले प्रतिमालिंगी, नागविले भव्य योगी समाधी भ्रमे सद्गुरुनाथ महाराज की जय. समाज अगोदर भ्रमिष्ट आहे, सांगणारे त्यांच्यापेक्षा अनंत पटीनं भ्रमिष्ट. गुरु गावात चोऱ्या करीन शिष्य नदीला माझे गुरु. तुम्ही भाग्यवान आहात, इकडं आला. सर्वान वडील अंतरात्मा, तो जेथ चेतला म्हणजे प्रगट झाला. त्यांना रीत समजून दिली, त्या रीतीनं जर केला, आयशी लागी लगन मेरा हृदय मगन, पतंगली गली आई गुल गाए मेलोगे परी आई आई जोगल मेरा दीवानी दीवानी बनी लागी लगन. चोखोबारांची हाडं बोलायची का, अर्जुनाची केस बोलायची का, नामाचा जप करणारा साधक असावा, बडबड करणारा नसावा. सर्वान वडील अंतरात्मा, अनंत ब्रह्मांडाला वेधून आत्मा आहे. आम्ही रूपाच्या नादी लागलो, स्वरूप राहिलं बाजूला. रूप मर्यादित आहे, स्वरूप विश्वव्यापक आहे. जा तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, मी निर्दोष आहे श्रीपाद महाराजांच्या आशीर्वादाला. मला परंपरा आहे, मला संप्रदाय आहे. नको म्हणणाऱ्याला फाशी लावीन मी मंत्री व्हायला पाहिजे. रूपाच्या नादी लावलेत माणसाला, रूपाच्या. रूप आज आहे उद्या नाही, रूप आज आहे उद्या नाही. नासके डोळे काय बघतात, नासकच बघतात ना रे. कीर्तन समजायला मेंदू असावा लागतो, मेंदू. आम्हाला टोनग्याचा मेंदू. सांगणाऱ्यांचं टपोर ठिकाणावर नाही तर ऐकणाऱ्यांचं. हे नासके जे बघतात ना ते नासकच आहे. रूप आज आहे उद्या नाही. जग गेलं काय ना आलं काय, स्वरूपामध्ये काही बदल होत नाही. स्वरूप स्वरूपच आहे. अनंत ब्रह्मांडाला वेधून स्वरूप आहे. स्वरूप नाही अशी जागा देखील रिकामी नाही आहे. पण आम्हाला ना नासक्याच्या नादी लावलं. तुम्हाला एक असं विचारतो मित्र, मी देवाची डाबूची करावी लागते का रे? डोकं नाही चालत का? पुढची पत्तरवाडी मागं घेतात का पुढंच घेतात? मग ही अक्कल आहे ना? देवाची डागडुजी करावी लागते, प्रतिमेची डागडुजी करावी लागते. आणि ज्या देवाची डागडुजी
करावी लागत असेल तो देव असतो का? हा ना, देव उजाडतात ना, शब्द कळत नाही काय? हा? सर्वांवडील अंतरात्मा तो चेत चेतला, चेतला म्हणजे प्रकट झाला. कशानं? भावानं. देव भावाचा, भावाचा कोणाच्या बापाचा, बघारे अंगात आलं. भल्या भल्यांची कीर्तन ऐकली, असं नाही बघितलं. नाही बघा बघा घोटीच्या बुवाच्या कीर्तनामध्ये. अरे ऐक रे, अरे ऐक रे, भावनी का झाला रे, भावनी का झाला, भावनी का झाला रे, भावनी का झाला, भावनी का झाला रे, भावनी का झाला, भावनी का झाला रे, भावनी का झाला रे, बसा. कीर्तनकार महाराज, कोणी केलं रे महाराज? शब्द कळत नाही. भाव बडे जाकडे, भाव बडे जाकडे. भाव कशाला म्हणतात? भाव बेसन चपातीला म्हणतात का भाव? भाव अर्धोन मिलित डोळे, वर्ष दाती आनंद जळे, आतुलिया सुखरमेची निबळे शरीर बाहेर टाके. या देवाचे देवाचे आम्ही पण गुरु केलाय, लय मोठा गुरु केलाय आम्ही. चांगली गोष्ट आहे. वयाच्या 5 वर्षापासून माळकरी येते, चांगली गोष्ट आहे. पण आमच्या अंगात नाही आला. गुरुही बोगस नाही, तू त्याचा शिष्यही बोगस. गुरुच वांज होता, तुला पोरग का व्हायचं?
गुरु तसाच केला. मी पण गुरु केलाय, लय मोठा गुरु. मला असं नाही झालं. माझं जळगाव गाव आहे या दिशेला पूर्वेला, आणि मी धडकलो पश्चिमेला. त्या बापाला ठेवलं का हा? जळगाव आहे या दिशेला आणि मी धडकलो या दिशेला. पायी तीर्थयात्रा घडून टकोर खुशाल का अन पडो की आंबा तुकाराम. श्वास फुकट चालला, श्वास फुकट चालला, श्वास फुकट चालला. माझं गाव आहे इकडं आणि मी धडकलो इकडं. म्हणला मी कीर्तनकार महाराज आहे, काय पेटवायचं काय महाराजाला. मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे सांगणाऱ्याला रीत कळत नाही. आहे बघा, सर्वान वडिलांतरात तो जेठ चेतला. अरे तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी. जो आपल्याला टच झाला, स्वरूपाला समजून झाला, तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी. धन्य माता पिता, धन्य माता पिता, पुढं जेवणाचं पात्र आलं, जेवण घ्यावा का बघतच राहावा. मरायचं का रे तुला, एकच कळतं. पुढं पत्तरवाडी आली, जेवायचं का बघून वाटे लावायचं. मरायचं का हे कसं कळतंय, खाऊन घ्यावा. हे का कळत नाही, कळायला पाहिजे. हो बघा, कांद्यामध्ये बी आहे, टरपले निपसून जमणार नाही. गाडीवर पोथ्या उलथून ही पाने, गाडीवर पोथ्या उलथसी पाने. परी सद्गुरु खून न ओळखशी, सद्गुरुनाथ महाराज वेद वेद जरी झाला. नाही 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 नाही, नाम घ्यायला पाहिजे. नाम, नाम काय आता. वा वा वा. धन्य माता पिता दयाचिया, 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 धन्य माता पिता दयाचिया. आई बघा, माझ्या हातामध्ये कांदा आहे, कांद्यामध्ये बी आहे. जा तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा. मी निर्दोष आहे, मी खरं बोलतो. मी 92 सालाचा आहे, श्रीपाद महाराजांचा. मी आयऱ्या गैऱ्याचा नाही बरं, मी आयऱ्या गैऱ्याचा नाही आहे. नाही 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 नाही, माझ्याकडं 24 कॅरेटचं सोनं आहे. मी आयऱ्या गैऱ्याचा नाही, माझा बापच तसा होता आहे. ग बाई मी गुरु
तसं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. जा, तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, मी वाट बघू दे. मी कांद्यामध्ये जसं बी आहे तसं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये. चाले हे शरीर कोणाचे असत प्रेम नुसतं भुकतात. रीत माहीत नाही, रीत माहीत नाही, रीत माहीत नाही, नुसतं आरडतात. तेही झोपत नाही, लोकांनाही झोपू देत नाही. घंट्या नुसतं आरडतात, रीत माहीत नाही. अर्र बिना पर्र बिना चोच चरण बिना, अर्र बिना पर्र बिना चोच चरण बिना. ज्याला पाय नाही, ज्याला चोच नाही, ज्याला पखाट नाही, ज्याला शरीर नाही, स्वयंभू अवैक्त निराकार नाही. रंग नहीं न रूप नहीं नहीं वर्ण हंसोबे ऐसा पाका हंसोबे. दररोज म्हणतात चतुरातो शिरोमणी मुकुट सकळावरी. नुसतं म्हणतात वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी. खाईल पण तुझा बाप. नुसतं सांगतात. सकाळी सकाळी काकड्यामध्ये चतुरातो शिरो वाढीन पण तुझा नाना. म्हटलं वाढायचं नसतं, निवड पाठी धरून हिंडायचंच असतं पंक्तीमध्ये. तुझ्या बापाचा माल आहे, नको वाढू. बुंदी 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 वाढलं मग. वाढायचं नसतं, निवड हिंडायचं असतं. आहे बघा, काद्यामध्ये बी आहे. सांगणाऱ्याला रीत कळत. तडपडे निघत बसायचं का? अय चक्कर म्हणला, माझे लाखभर शिष्य आहेत, काय पेटवायचं का तुला आणि त्याला त्यांना? हा, लाखभर शिष्य असू दे तर 10 लाख असू दे. आहे बघा, कांद्यामध्ये बी आहे. तडपडे निघायचे काय? पंढरपुरामध्ये मालकाच्या कमरेला येडा मारून जरी बसला, येडा, हातीची अंबारी येणार नाही घ्यायला. उसाच्या शेजारी एरंडाचे एरंडाचं कधी ऊस होतं काय? मुक्ताबाई नामदेवांना सांगते, बाजार मला शब्दच कळत नाही. हा, बघा मगापासून बघतो मी, ती बाई स्वर्गातल्या अप्सरापेक्षा सुंदर आहे, पण नाकाचा पत्ता नाही. काळती करावी 32 लक्षणे. सगळं चांगलंय, मेलेली माणसं उठवतात. मग सगळं चांगलंय, कोरड्या झाडाला पाणी फोडतात. मग सगळं चांगलंय, मातीचा परत सोन्याचा बनवतात. मग रूप चांगलंय, पण नागपुड्याचा तपास नाही. काय काडी लावता काय त्या रूपाला? छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा.
मी काय आतंकवादी आहे काय बॉम्ब टाकायला आलो हा? शब्द जर समजून घेतले तर आहे बघा टरपले निपसून मिळत बसेल का मग खलबत्त्यामध्ये कुठून हा कांद्यामध्ये बियायला प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देवायला रूप चांगलं आहे ना नाक आहे का नाक नामाशी बिन मुख तो नरपापिया काही नसलं तरी चालेल पण नाक असावं वाल्याचा वाल्मिक झाला कोड्याचा ऋषी हो पण महाराष्ट्रातल्या माझ्यासारख्या चोर लोकांना अजून माहित नाही देवाचं नाम कशाला म्हणतात कीर्तनकाराला नाम माहित नाही म्हणून नाव ठेवतात समजून घ्यायचं याला नाम माहित नाही 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 देवाला अनंत नाव आहे देवाला अनंत नाव आहेत नाम एकच आहे माझ्या गावी माझी लेकरं म्हणजे कुटुंबातील माझी जी लोक आहेत ना ते मला बाबा म्हणतात माझी नातवंड लेकरं सुना का नाही सगळे मला बाबा म्हणतात मी पुचकून गेलो म्हणजे शब्द काढला नाही मला माझ्या कुटुंबातले लोक बाबा म्हणतात मी पुचकून गेलो आणि 2 महिन्यानं 4 महिन्यानं सरकारी कार्यालयामध्ये काही डॉक्युमेंट घेऊन जायचं होतं ते काम होतंय तिथं लेकरांचं मग कार्यालयामध्ये त्या अधिकाऱ्यानं विचारलं म्हणलं तुमच्या बाबाचं काय नाव आहे म्हणजे तुमच्या वडिलांचं काय नाव आहे म्हणला बाबा कळलं का मी काय बोलतो ते महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला अजून नाम माहित नाही तुम्ही भाग्यवान इकडं आला नाम कशाला म्हणतात नाव कशाला म्हणतात लय मोठी फारकत आहे नामरूपा नाही मेळ अवघा पत्ता बरोबर असेल तर तुम्हाला जाता येईल बरोबर माझा मोबाईल कुठे गेला पत्ता बरोबर असेल तर तुम्हाला ज्याच्याकडे जायचं ते तुम्हाला सोपं जाईल आणि पत्ता बरोबर नसेल तर चुकलं सकारामाला तुकाराम म्हणून जर हाक मारली किती पिढ्याला वर येईल भुकून जरी मेलेला तरी तो वर यायचा नाही आपणाला नाही हा हाय बघा हे मोबाईल आहे 5,000चा 10,000चा असू द्या केवढ्याचा पण कडक न कडक परवा दिवशी मला एक भेटला होता महाराज म्हणलं आमचं बरं आहे गोडं वाढ त्याने म्हटलं बायकोला बहीण म्हणतोस का म्हटलं बरं वहिनी कशी आजकाल आणि इकडं म्हणतोय बरं आहे गोडं वाढ मी तुमले असं विचारत बायकोनं सकाळी तुम्हाला चहा दिला तुम्ही चहा फुकून देता का तशीच पिता चहा फुकून पिता का तशीच पिता फुकून प्यावी असं ज्ञानेश्वरीमध्ये कुठं ओवी लिहिलेली आहे चहा फुकून प्यावा अशा कुठल्या अध्यायामध्ये कुठल्या श्लोकाच्या खाली ओवी लिहिलेली आहे चहा फुकून प्यावा ही अक्कल आहे का नाही माणसाला मग ही असावी का नसावी सकारामाला तुकाराम म्हणून हाक मारली तो ओ देणार नाही चुकलेला आहे बघा हा मोबाईल आहे कडक न कडक 7च्या जागेवर 8 जर दाबला गेला ती बाई तिकडनं नको म्हणते ही बाई तिकडनं नको म्हणते हॅलो ती तिकडनं नको म्हणते तुमचं चुकलेला आहे तपासून बघा हा म्हणतो मी मंत्र्याचा पिया आहे काय पेटवायचं का तुला चुकलेला आहे कबूल कोण करेल तुझा पियेपणा तिकडे इथं नाही तुझं चुकलेला आहे कडक न कडक 7च्या जागेवर 8 जरी दाबला तरी ती म्हणते चुकलेला आहे मार्ग दयाकडे भावभक्ती बळे म्हणला बाबा तू झोपेत उठून आलास का म्हणला नाही
तुझ्या वडिलांचं नाव विचारतो मी. म्हणला बाबा. चालन का तिथं? चालन? खरं सांगा, चालन का तिथं? न्यायालयामध्ये बाबा चालन का? म्हणलं आम्ही घरामध्ये बाबाच म्हणायचो. म्हणला उमऱ्याच्या आत तुमचं बरोबर आहे. माधव, केशव, नारायण, पांडुरंग काय असेल नसेल ते अनंत नाव आहे देवाला. बाबा तुमच्या घरात बरोबर आहे. आता इथं फैसला करायचा. फैसला समजतो का नाही? इथं फैसला करायचा. हे न्यायालय आहे. हे तुम्ही बाबा वगैरे काय म्हणता का नाही? ही टोपण नाव आहे. बाबा, महाराज, बुवा, घुमाऱ्या, अंगात आणते ते काय नको. सकाराम, तुकाराम, गंगाराम काय नको. मी तुमची तात्या, नाना, बापू ही तुमची टोपण नाव आहे. ओरिजिनल जे आहे मूळ नाव ते वेगळं आहे. मूळ अर बिना पर बिना तोच चरण बिना. ज्याला पाय नाही, त्याला हात नाही, त्याला चोच नाही, त्याला पखाट नाही, अवेक निराकार. अर बिना पर बिना तोच चरण बिना. ऐसा बाका हंसो बे. ऐसा बाका हंसो. इस हंसो को उलट घुमावे. हंसो. सांगणाऱ्याला रीत काढायला पाहिजे. सगळं काही महाराष्ट्रामध्ये आहे. रीतीच्या बाबतीत भीषण दुष्काळ. फक्त या मंडपात सुकाळ आहे. चांगला ऐका. ज्याला माहित नाही त्यांना विचारा. ज्याला माहित आहे त्यांना निश्चयावर या आणि करत राहा. शेवटच्या सुटणाऱ्या श्वासाला ही गोष्ट उपयोगाला येणार. मरणी जयाचे आठवे अंती तेची गती पावे. मरायच्या वेळेला ही गोष्ट उपयोगाला येणार. अर बिना पर बिना तोच चरण बिना. देव जसा आहे तसं त्याचं नाम आहे. नामाला सोडून देव नाही, देवाला सोडून नाम नाही. अखंडित सेवा करा त्याची. एखाद्या महाराष्ट्रातल्या बुवाला विचारा. तुम्हाला जर तिथपर्यंत नेत असेल ना, खुशाल त्याची माळ घाला. आमची मुस्कुटही बघायला येऊ नका. तुमच्या वाचून काय आमचं आडून बसलं काय? विचारा बरं. जर नेत असेल तर खुशाल जावा. अर बिना पर बिना तोच चरण बिना. ऐसा बाका हंसो बे. ईस हंसो को उलट घुमावे. हंसो 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 को उलट घुमावे. उलट घुमावे. वही गुरु का बच्चा नामा कच्चा बे कच्चा. जर समजून देणाऱ्यानं समजून दिलं, समजून घेणाऱ्यानं जर समजून घेतलं, मग बघा काल्याच्या प्रसंगातली दुसरी ओळ. किती वसी बाल, किती वसी बाल. गल्लीमध्ये, वाड्या वस्त्यांवर, रानावनामध्ये पाऊस येतो का समुद्र येतो? पाऊस व्यवहारासाठी म्हणावा लागतो. पाऊस व्यवहारासाठी म्हणावा लागतो. राम, कृष्ण, नारायण, विठ्ठल, पांडुरंग, माधव व्यवहारासाठी पाणी पाऊस म्हणावा लागतो. आदिस्थान काय? आदिस्थान काय? आदिस्थान समुद्र आहे. समुद्र आहे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हाय तुझा आणि सर्वांगती समजून घेणाऱ्यानं समजून दिलं, समजून घेणाऱ्यानं समजून घेतलं. किती व शिकवा लग्नाच्या वेळोवेळा मी तयार.